नमस्कार मित्रांनो, सेवा गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण राठोड आपले स्वागत करतो. मित्रांनो, शेळीपालनविषयी थोडंसं जाणून घेऊया. तर चला सुरुवात करूया आपल्या टॉपिकला. मित्रांनो, पूर्वीच्या काळात आपले आजोबा असो किंवा आपले पंजोबा असो थोडे शेळ्या पाळायचे. ते शेळ्या पाळायचे ते कशासाठी पाळायचे? आपली आर्थिक अडचण दूर करण्यासाठी. ते किंवा पैसे नाही राहिले तर ते एक शेळी विकायचे व आपली आर्थिक अडचण दूर करायची. पण इथं आपल्याला थोडा बदल करायचं, थोडं वेगळं करायचं. तर काय करायचं? आपल्याला एक कंपनी बनवायची आणि त्या कंपनीचे मालक आपल्याला खुद बनायचं. ते कसं तुम्हाला सांगतो. ही शेळी एक आपली मांडलेला पाया आहे, ही कंपनी आहे आणि याच्यापासून आपण प्रोडक्ट तयार करणार. पिले एक प्रोडक्टच आहेत, हे तर तुम्हाला माहीत आहे. कारण की आपण काय करतो मित्रांनो, आपण म्हणतो मी शेळीपालनामध्ये लॉस झालो. तर ते कसं, आपण काय करतो, आपल्यापाशी तेवढे पैसे नसतात व आपण काय करतो, एक मोठा शेड बांधतो. शेड कसं बांधतो? आपल्या पैशाच्या पलीकडं बाहेरून पैसे उचलून व शेळ्या घेतो. पण यानं प्रॉफिट तुमचा वाढणार नाही. कसं मी सांगू का तुम्हाला? आपण शेळ्या जर घेतल्या ना मित्रांनो, तर सहजासहजी लवकर आपल्याला पैसे भेटत नाही. कसं, आपल्याला कमीत कमी 2 वर्ष त्याच्यातून प्रॉफिट भेटत नाही. कारण की आपला लागणारा खर्च हे आपल्याला भेटल व आपल्या शेळ्या आपल्यापाशी शिल्लक राहतील. एवढं आपलं 2 वर्षात होते आणि 2 ते 2.5 वर्षाच्या नंतर आपल्याला प्रॉफिट चालू होतो, सर्व लागलेला खर्च हे करून. म्हणून मित्रांनो, थोडं लेट करा आणि कमी याच्यातून चालू करा. शेड साधारण बांधा, शेळ्या थोड्या घ्या आणि आपलं शेळीपालन चालू करा. कारण की तुम्ही व्हिडिओ बघसाल आणि तुम्हाला वाटते की बापा लईच प्रॉफिट आहे, याच्यात लईच पैसा आहे, लई कंपनीसारखंच आहे. हा एक कंपनी, पण सुरुवात ही कमीपासूनच राहते. कारण की याच्या काय होते मित्रांनो, आपण करायला जातो एक आणि होते एक. आपण बाहेरून पैसे उचलले समजा आणि आपण किती 10-15 शेळ्या घेतल्या आणि आपल्याला काहीच माहीत नाही, त्याच्यातून 1-2 शेळ्या आपल्या दगावल्या. तर मित्रांनो, फारच वाईट परिस्थिती होते. कारण की आजकालचे लोक बाहेरून घेतले तरी व्याजानं देतात. कमीत कमी 3 रुपये 5 रुपये टक्क्यानं आपण पैसे उचलून मग आपलं प्रॉफिट कमी होतो आणि मग द्यायचे कुठून पैसे? आपण तर आताच चालू केलं आणि आपल्या शेळ्या आपल्याला शेळीपालन चालू करायचं आहे ना मित्रांनो. तर त्याच्यासाठी काय करा, प्रशिक्षण घ्या. सर्वात पहिले प्रशिक्षण घ्या आणि व्याजानं पैसे उचलून वगैरे असे करू नका. कारण की थोडं कमीच शेळ्यापासून करा, पण थोडे पहिले काय करा, पैसे जमा करा. किंवा असतेच आपल्याजवळ पैसे असतेच, पण कोणाकोणाची परिस्थिती नसते. पण असं त्याच्या लक्षात येते की बापा आपल्याला बी काहीतरी करून दाखवायचं आणि काहीतरी बनायचं आहे. त्यामुळे सांगतो मी, तुम्ही आहे ना स्वतः थोडंसं पैसे जमा करून आहे ना आपलं शेळ्या खरेदी करा आणि शेळ्या आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या उस्मानाबादी, गावरान या शेळ्यापासून चालू करा आणि शेडचं नियोजन परफेक्ट करा. कारण की तुम्हाला असं तुम्ही जर बराबर पद्धतशीररित्या शेळीपालन केलं ना, कमी शेळ्यापासून थोडा टाईम लागणार आहे, पण तुम्हाला सक्सेस झाल्याशिवाय कोणीच रोखणार नाही. कारण की मित्रांनो, माणूस झिरोतूनच हिरो बनतो. कारण करून तोच माणूस दाखवतो की आज ते झिरो आहे आणि उद्या तो हिरो बनतो आणि 4 चौघाचा असं लक्षात येतो. कारण की ज्या माणसाजवळ आज काही बनलेले आहे, ते माणसात क्षमता नसते की मला काही करायचं. आणि जो शेतकरी बांधव आहे माझा, तो जिद्दीनं करून आणि त्याच्यात बळानं मनगटाच्या जोरावर आपल्याला हे करून दाखवायचे, सक्सेस करून दाखवायचे आणि तो करणारच. आणि डायरेक्ट जाऊन 5-50 शेळ्या घेऊन येऊ नका. आपल्या हिमतीनं, माझ्यात दम आहे, मी चारू शकतो आणि मी करू शकतो, याला मी चारा पुरू शकतो, याचा झाड लोट करू शकतो, यांना पाणी देऊ शकतो, चारा देऊ शकतो, असं दम ठेवून असं परफेक्ट नियोजन करून तुम्ही काम करा. काम केल्याने होत आहे रे, आधी केलीच पाहिजे. करा, तुम्हाला फळ भेटणारच आहे. जिद्दीनं चिकाटीनं
करा, आत्मविश्वास बाळवा. कारण की आपण जोपर्यंत जिद्द ही गोष्ट खूप मोठी आहे. जोपर्यंत जिद्द करत नाही ना तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही.